विजय देवरकोंडाच्या मूवीचं ट्रेलर रिलीज झालाय. त्याचं नाव आहे रावडी जनार्दन. आता सेम जसं KGF मध्ये एका हिरोने गुंडा टाईप कॅरेक्टर प्ले केलं, त्याच्यानंतर पुष्पामध्ये गुंडा टाईप कॅरेक्टर प्ले केलं. सेम कॅरेक्टर गुंडा टाईप कॅरेक्टर आहे या रावडी जनार्दन मध्ये. आणि याच्यात पण पूर्ण मार धाड, ब्लड, रक्त सगळीकडे. म्हणजे एक ट्रेंड फेमस झाला की परत त्याच ट्रेंडवरती परत घडी घडी तसेच मूवी काढायचे. म्हणजे साऊथचे मूवीज चांगले काढतात, की साऊथची स्टोरी चांगली असते, साऊथचे ह्युमर चांगलं असतं. पण एकसारखेच मूवी आणि खूप लोकांना ते मारधाड आवडतं म्हणून परत परत तशाच टाईपचे मूवी काढायचे आणि लोक पण त्याच्यात पॉझिटिव्ह गोष्टी घेण्यापेक्षा निगेटिव्ह गोष्टीच जास्त घेतात. जसं की पुष्पा होतं, KGF होतं, सेम लोक तसेच बिहेव करायला बघतात. सेम सेम ट्रेंड याच्यात पण आहे रावडी जनार्दन मध्ये. ऑब्विसली विजय देवरकोंडा एक चांगला ऍक्टर आहे, त्याचे खूप चांगल्या चांगल्या मूवीज येऊन गेलेल्या आहेत. आणि बघूया की आता मूव्ही बघितल्यानंतर कळेल की मूव्ही सेम त्याच पद्धतीचा आहे की वेगळ्या पद्धतीचा आहे. पण ट्रेलर मध्ये मला असं जाणवलं की तो KGF किंवा पुष्पा 2, पुष्पा 1 जसे त्यांनी एक हिरो विलन म्हणून हिरोने ऍक्ट केलाय, सेम त्याच कॅटेगरीचा आहे. आणि खूप शिवीगाळ आजकाल आलेली आहे मूवीमध्ये. म्हणजे इट इज नॉट आवर इंडियन कल्चर. आपलं इंडियन कल्चर असं नाही की शिवीगाळ वगैरे करणं. इट शुड बी अ डिसेन्सी इन द मूवीज. पण तशी डिसेन्सी आजकाल दिसत नाही. त्यामुळे आपण फॅमिली सोबत जाऊन अशा मूवी बघू शकत नाही. आता ट्रेलर मध्ये पण एक चांगलीच शिवी दिलेली आहे. जर तुम्ही ट्रेलर बघितला असेल तर तुम्हाला कळेल की कशी शिवी त्याच्यात वापरलेली आहे. आता हा हिंदी डब ट्रेलर आहे. ओरिजिनल ज्या लँग्वेज मध्ये आहे त्याच्यात ती शिवी आहे का नाही माहित नाही, पण हिंदी डब ट्रेलर मध्ये ती शिवी आहे. तर तुम्ही स्वतः जाऊन ट्रेलर बघा. तुम्हाला ट्रेलर कसा वाटला त्याच्यावरती कमेंट करा. आय नो जे विजय देवरकोंडाचे फॅन असतील ते मला शिव्या घालणारच आहेत, पण जे रिअल आहे ते रिअल आहे. धन्यवाद.